नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सर्व? तर फिरताय ना, तर फिरलंच आहे. तर आज आलो आहे पुण्यातल्या बुक फेस्टिवलला. तर हे माझ्या मागे बघा, हे खूप छान छान अशा मूर्ती आहेत इथे. तर माझ्यासोबत धनंजय गायकवाड आहे. आम्ही सकाळीच आलो आहे बुक फेस्टिवलचं सीन बघायला, कसं आहे काय वगैरे. हे बघा, हे सगळे छान छान असे म्हणजे पुतळे आहेत इथे. तर मी तुम्हाला बाकीचं सगळं व्हिडिओमध्ये दाखवतो, तुम्ही बघा कसा आहे विषय. हा पुस्तकं जेवढे आवड, बाप रे बाप, खतरनाक. तर तुम्ही पाहिलं सुरुवातीला असे 7-8 मूर्त्यांचं हे जिथं आपण फोटो वगैरे क्लिक करू शकतो. छान फोटो येत आहे. आणि सकाळचं मॉर्निंगला या शक्यतो FC कॉलेजमध्ये हे सगळं. आता मागच्या वीकमध्ये हे सगळं आपल्या पुणे युनिव्हर्सिटीमध्ये होतं. आता ते चेंज करून इकडं आणलं. तोच सेटअप पुन्हा इथं लावला आणि सगळे बहुत सकाळी सकाळी खूप पब्लिक आहे. हे बघा, छान वाटते, वातावरण पण मस्त आहे. पुणे बुक फेस्टिवल 24. हे बघा आपलं FC कॉलेजची मेन बिल्डिंग आहे. खूप दिवसांनी आलो आहे FC बिल्डिंगला. छान वाटते. मला आठवते मी 1-3 वर्ष आधी इथं ॲडमिशनसाठी आलो होतो. खूप छान होतं इथं. हे बघा गर्दी, सकाळी गर्दी सकाळची 10 वाजले. छान स्पॉट आहे फोटोसाठी. पुणे बुक फेस्टिवल 2 इथं आता सगळे नाही का पुण्यातले फोटोज वगैरे त्याचं एक्झिबिशन आहे. आता बघितलं ते फोटो सेशन होतं पुण्यातलं 2024 मधले सिलेक्टेड फोटोंचं. तर इकडं आता आपण पुढे जाऊया हळूहळू. काय काय बघायला भेटते अजून, खूप बरंच काय काय आहे. तर आता खूप लाईन आहे इथे. हे बघा अशी लाईन लागली इथे, कारण इथे ही मेन एंट्रन्स आहे. आपण पण आतमध्ये जाऊ थोडं. हे मेन बुक फेस्टिवल आहे. FC रोडचं मेन ग्राउंड आहे. थोडेफार परफॉर्मन्स आले. इकडे बुक्सचे स्टॉल आहे आणि थर्ड लेनला पण थोडे बुक्सचे स्टॉल आहे आणि थोडेफार खायच्या पण गोष्टी आहेत. ही मेन इंटरेस्ट आहे. इथून आत आल्यावरती इथे लेफ्ट साईडला थोडेसे डान्स वगैरे क्विज चालू आहे. थोडंसं छान आहे. आपण थोडंसं आत जाऊन ते आतमध्ये बुकचे छोटे छोटे स्टॉल आहेत. हे बघा, मीट, क्रॉसवर्ड, रूपा पब्लिक, सगळं पब्लिकेशनचे जेवढे पण मराठी पब्लिकेशन आहे सगळ्यांचे स्टॉल लागलेले आहेत. आपण पण बघूया. आता मेन अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा लावलेला आहे. सेलिंग चालू. कसं वाटतंय? एकदम भारी ना. अशा ठिकाणी येऊन पहिल्यांदा काहीतरी वेगळं वाटतंय. एक नक्की पुस्तक घेऊन. मी पण एक पुस्तक घेऊन आहे, वाचल्यावर बघू पुढचं पुढं. हे बघा खूप असे छोटे छोटे स्टॉल आहेत इथं. तर भारी वाटतंय. आपण बघू अजून काय काय दिसतंय काय नाही. आम्हाला छान एक्सपिरियन्स आला. तुम्हाला पण यायचं असेल तर या. ते किती ते किती आहे? हे सकाळी 11 ते 6 वाजेपर्यंत आहे. आज शेवटचा दिवस आहे आणि आज लास्ट डे. आम्हाला पण आज वेळ भेटला, त्यामुळे आज तुम्ही इथं कुठे असाल तर आज संडे, आज तुम्ही येऊन जा. खूप छान जागा आहे व्हिजिटसाठी. हे बघा माझा स्टॉल आहे, सगळे स्टॉल आहेत भरपूर. आयुष्यात एवढे स्टॉल नाही बघितले बुक्सचे. एक नंबर.
तर आम्ही आलो एक स्टॉलमध्ये. तर धनंजय बुक बघतोय, त्याला आवडेल ते. असं डोकं गरगरायला लागलं एवढं, म्हणजे एवढी बुक बघून खूप भारी, एकदम मनाला असं ना शांत वाटतं. तर मी पण आता थोडीशी बुक वगैरे बघतो. तोपर्यंत तुम्ही आपला बाकीचा ब्लॉग चेक करा. इथं अनगिनत अशी पुस्तकं आहे, तुम्हाला लहान मुलांपासून तर वयस्कर माणसांपर्यंत मी वाचण्यासाठी. असं मी खूप इंग्लिश, मराठी, हिंदी तुम्हाला पाहिजे त्या लँग्वेज खूप पुस्तकं अवेलेबल आहे. एवढे स्टॉल आहेत ना, एवढे म्हणजे मोजू पण शकत नाही. आम्ही एकदा चौकशी केली तर त्यांना पण माहीत नाही ते अंदाजे किती स्टॉल आहे. तर अंदाजे 100-150च्या वरती स्टॉल आहे. तर खूप असे बुक स्टॉल, आणि तुम्ही नक्की या आणि भेट द्या या ठिकाणी. तर आम्ही थोडंसं आता बघतो बुक्स. शॉपमध्ये आलो, तिथे ना आम्हाला सगळे मूवीचे बुक्स आहे बघायला भेटलं. हॅरी पॉटर सिरीज आहे, सिल्वर, 7, ऑल द बुक सगळीच म्हणजे काय मूवी आहे ना, डोंट करा ना, सगळे मूवीचे बुक्स आहेत. या शॉपचं नाव आहे बुक लवर बाजार म्हणून. तर तुम्हाला मूवीचे बुक्स रीड करायला आवडत असेल तर खूप छान स्टोर आहे. खूप क्राऊड आहे इथं सुद्धा, तर तुम्ही नक्की विजिट करा इथं. लहान लहान तर आपण इथं आलो आहे प्लेट्स ऑफ ब्लड क्रिकेट म्युझियम. तर इथं ओरिजिनल बॅट्स आहेत ज्यांचे साईन आहेत क्रिकेटर्सचे. तर ही मस्त आहे. कपिल देव, विराट, त्यांनी स्वतः रिअल साईन. तर हे एक शॉप भेटलं होतं, तिथं क्रिकेटर्सनी साईन वगैरे केलेले शर्ट, टी शर्ट, बॅट्स, बॉल आणि म्युझियम म्हणून इथे लावले. तर भारी वाटलं पहिल्यांदा तिथे रिअल त्यांची साईन वगैरे, छान वाटते. म्हणजे एक बुक आवडले, ॲटॉमिक हॅबिट्स. बघू ते वाचतं बघ. महाराजांचे खूप पेज, ज्ञानेश्वरी वगैरे खूप बुक्स आहेत. चेंजर मिनी हॅबिट्स पण आहेत धनंजय तुझ्या याला. ते ॲटॉमिक हॅबिट्स आणि हे मिनी हॅबिट्स. तर आम्ही आता एक परचेस केलं आहे बुक धनंजयांनी. तर प्रत्येक शॉपमध्ये मिनिमम 50% ऑफ आहे. तर काही ठिकाणी आहे 75 वगैरे, पण ते ओल्ड बुक्सवर आहे. तुम्हाला इथे नवीन आणि ओल्ड बुक्स सगळे बघायला भेटतील. काही प्रकाशनांचा बुक्सवरती 250 रुपीज ऑन डेट अशा पण ऑफर्स आहेत. हां, तर तुम्हाला बुक्सची आवड असेल तर लवकर येऊन व्हिजिट करा. नमस्कार, राहुल चाबळे. मी जुन्नरचा आहे ॲक्च्युली, महाराजांच्या गावचा आहे. महाराजां छत्रपती महाराजांचा अभिमान आहे आम्हाला. त्यांचे छत्रच आहेत आम्ही पण. खूप आवडलं आम्हाला पण. तुमचं चॅनल आहे का, पेज वगैरे? पेज आहे माझं इंस्टाग्रामवर aboli.rd. तर हे अर्बन स्केचिंग म्हणतात. ओके. ही एक जगभरात चालणारी अशी गोष्ट आहे. तिथे तुम्ही जे काही बघताय ते तुम्ही ॲक्च्युली स्केच करता. आपण आता फोटो खूप काढायला लागलो, त्याच्याऐवजी हे करणं. हां, चांगलं आहे. समजा तुमचं ड्रॉइंग खूप छान आहे, आवडलं आम्हाला. थँक्यू सो मच. पहिल्यांदा पाहिलं आम्ही पण. अच्छा, बरं. मी पण पुण्यातलेच आहे. ओके. मी पण फिरतो वगैरे, ब्लॉग्स बनवतो. मराठी, मस्त मस्त. ॲग्रिकल्चर वगैरे सगळे, Nice, मंदिर, nice. किल्ले
अरे. सगळं विजिट करून त्याचा बढिया. ब्लॉग बनवून आपल्या मस्त. प्रेक्षकांसाठी युट्यूबला टाकतो. खूपच छान. पण मी जस्ट आता स्टार्टअप आहे माझं पण. ओके. तुमचं वाटत नाही स्टार्टअप म्हणून तुम्ही खूप नाही नाही, ही माझी प्रोफेशनली आवड आहे. असते. नाही पण तुमच्या या चॅनलसाठी अर्बन स्केचिंग जी कन्सेप्ट आहे तर त्याचं दर रविवारी ते कुठे कुठे वेगवेगळ्या ठिकाणी भेटत असतात. तुम्ही बाहेर पण गेलाय ओनली महाराष्ट्र? बाहेर पण गेले. ओके. माझी आवड आहे ही, म्हणजे बाकी असं हे काही तुम्हाला आवडला म्हणजे. हां. मी गेल्या आठवडाभरात जे काही केलंय ते आपलं मार्केट यार्ड आहे. हो हो हां, सदाशिव पेठ. सदाशिव पेठेत. हां, त्या मेट्रो खूप छान स्टेशन आहे. डेक्कनच्या इथे. हे आर्ट म्हणून जपले खूप भारी हो, वाटलं आम्हाला पण. एकदमच. तसंच मी व्हिडिओ किंवा फोटो घेता त्याच्याऐवजी खूप स्वतःला बिझी ठेवायला पण एक हो, छान खूपच, साधन आहे. खूपच. मी पण सॅटर्डे संडे वगैरे राईड करून ना हां हां हां, त्यात बिझी राहतो. बरोबर बरोबर. पाहिजे असं काहीतरी. आवडलं मला पण. मोठो ब्लॉगर राहू. मोठो ब्लॉगर मोठो राहू. ब्लॉगर राहू. ओके, alright. मी रायडिंगची वगैरे actually. अच्छा अच्छा. आज मी पुण्यात होतो अवेलेबल, मी इकडे पण व्हिजिट केलं. नाईस नाईस. थँक्यू थँक्यू. यस. आम्ही फॉलो करतो. हो डेफिनेटली डेफिनेटली. आता आम्ही एका ताईंना भेटलो. खूप छान आर्ट त्यांनी जपले आणि ते लाईव्ह तिथं आर्ट करत होते. तर त्यांचं इंस्टाग्रामला पेज आहे आबोली RD म्हणून. तर तुम्ही नक्की त्यांना फॉलो करा. आम्हाला आवडलं त्यांचा art, तर तुम्ही पण ते ट्राय करा. आणि खूप छान ड्रॉइंग वगैरे काढतात. छोट्याशा बुकवरती त्यांनी एवढं छान काढलं होतं ना, तर तुम्ही पण विजिट करा. तर आम्ही आता ह्या FC रोडला आहे. आम्ही आता आपला ब्लॉग संपवतो इथं. आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच. बाय.